आता पार्थ पवार यांना राज्यसभेवर ते पाठवतील असं एकंदर चित्र आहे. अशा वेळेला आता विलिनीकरणाचा तर विषय संपून गेलाय. विलिनीकरणाचा विषय संपल्यामुळं आता जास्त जोमानं सुनेत्राताई कामाला लागतील अशी परिस्थिती दिसते. आणि रोहित पवार जेवढा जोर करायला लागलाय आता त्याच्यापेक्षा डबल जोर तटकरे आणि पटेल यांच्याकडनं होणार असं चित्र आहे. आणि भारतीय जनता पक्ष त्याला ताकद देईल. देवाभाऊंची कूटनीती आणि मुत्सद्देगिरी याच्यामध्ये दिसून येणार. आणि एकदा रोहित पवारांचा फुसकाबार ठरला याच्यात, तो घातपातच आहे का अपघात आहे हे एकदा चित्र स्पष्ट झालं, सगळं डिपार्टमेंटनं सगळे दाखले दिले, तर रोहित पवारांची भूमिका नंतर काय असणार आहे? फुसकाबार ठरणार ना. मग तो असा ठरवायचा डाव भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं आणि देवाभाऊनी राज्यातील नेत्याने ठरवलाय.